बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय। तर आज आपण बनवतोय चमचमीत असं फोडणीचं वरण आणि बट्ट्याची रेसिपी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी वरण बनवण्यासाठी डाळी घेतल्या आहेत। एक मुगाची डाळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ, मटकीची डाळ घेतली आणि मसूरची डाळ घेतली आहे। तुम्ही तुमच्याकडे जेवढ्या असतील त्या डाळी यूज केल्या तरी चालेल। तर मी इथं अगदी थोडे डाळी घेतल्या आहेत, 1 टेबलस्पून इतक्या। तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे। तर डाळी स्वच्छ धुणं गरजेचं आहे। तर मस्त अशा डाळी धुवून घ्यायच्या व्यवस्थित आणि नंतर आपल्याला कुकरला या शिजवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही जसं वरण शिजवता त्याच पद्धतीने ह्या डाळी आपल्याला शिजवून घ्यायच्या। तर पाणी तुम्ही आवश्यक तितकं पाणी टाकू शकता। तुमच्या अंदाजाने तुम्ही किती डाळी घेतल्या आहेत त्यानुसार तुम्ही डाळ शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यातच थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आणि नंतर 3 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहे। 3 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ व्यवस्थित शिजते। तर आता आपण फोडणीसाठी इथे टोमॅटो घेतले। तर टोमॅटो आपल्याला थोडेसे जाडसरच कापून घ्यायचे आहेत। आपल्याला ते टोमॅटो काही जास्त असे स्मॅश नाही करायचे, तसेच ठेवायचे। तर इथे मी 2 टोमॅटो कापून घेतलेत आणि एक मध्यम आकाराचे 2 कांदे कापून घेतलेत। तर व्यवस्थित असे बारीक कापून घ्यायचे टोमॅटो आणि कांदे। नंतर इथं आलं आणि लसूण मी छान ठेचून घेते। तर असं आलं लसूण ठेचा टाकल्यामुळे खूप छान भाजीला चव येते। तर आपली डाळ तुम्ही बघू शकता शिजलेली आहे। अजिबात आपल्याला वरणासारखी अशी गल करायची नाही आहे, थोडीफार ती त्यात राहिली पाहिजे तशी ठेवायची आहे। नंतर जिरा मोहरी घालायचा आहे। तर या डाळीत कुठल्या प्रकारचं वाटण वगैरे नसतं, त्याच्यामुळे थोडासा जिरा मोहरी जास्त घालायचा आहे। नंतर सुक्या मिरच्या घालायच्या आहेत, ज्या तुम्ही तडक्यासाठी यूज करता त्या। नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर कांदासुद्धा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर आपण डाळ शिजताना त्यात मीठ घातलं होतं, म्हणून कांदा शिजताना काय त्यात मीठ घालणार नाही आहे मी। तर तुम्ही बघू शकता कांदासुद्धा छान परतला गेला आहे। आता त्यात 2 चमचे मिरचीची पेस्ट टाकून घेते मी। जर तुम्हाला मिरचीची पेस्ट टाकायची नसेल तर तुम्ही जेव्हा कोरडे मसाले टाकणार तेव्हा तुम्ही लाल तिखट यूज केलं तरी चालेल। तर मी इथे मिरचीची पेस्ट यूज करते म्हणून मी आताच टाकते। नंतर आलं लसूणची जी पेस्ट आपण ठेचून घेतली होती ती टाकून घ्यायची। आलं लसणाचा कच्चापणा गेला की त्यात मस्त असा कढीपत्ता टाकून घ्यायचा, थोडासा हिंग टाकून घ्यायचा आणि जे टोमॅटो आपण कापून घेतले होते ते टोमॅटो कापून घ्यायचे। तर टोमॅटो आपल्याला अजिबातच खूप जास्त शिजवायचे नाही आहे, फक्त एक वाफ देऊन घ्यायची आहे। या वरणामध्ये असे टोमॅटो खूप छान लागतात, त्याच्यामुळे खूप जास्त तुम्ही शिजवून घ्यायचे नाही। आता कोरड्या मसाल्यांमध्ये मी ते धना पावडर आणि चिकन मसाला घेतला आहे। तुम्ही तुमच्याकडे जो मसाला असेल तो यूज केला तरी चालेल। तुमच्याकडे जो गरम मसाला किंवा किचन किंग मसाला असेल तुम्ही तो यूज करू शकता। नंतर आता शिजलेल्या डाळी टाकून घ्यायच्या आहे। आता शिजलेल्या डाळी या मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनटं छान वाफ बसवून घ्यायची आहे। डाळीला आपल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता पाणी घालून घ्यायचं आहे आवश्यक तितकं। तर पाणी घालताना मी इथं गरम पाणी घातलं आहे, अजिबात थंड पाण्याचा यूज केला नाही आहे। गरम पाणी घातल्यामुळे आपल्या वरणाला छान अशी चव येते। तर वरण छान उकळून घ्यायचं आहे। बट्टी बनवण्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। तर इथं मी जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यात मी खायचा सोडा, मीठ, धने, बडीशोप, हळद, ओवा सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे कोरडे व्यवस्थित आणि 1 पडी तेलसुद्धा घातलं आहे। तर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही यूज केलं तरी चालेल। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कोरडंच, ते तेल पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे। नंतर छान असा गोळा आपण चपातीला भिजवतो तसाच भिजवायचा आहे, खूप जास्त घट्ट भिजवायचा नाही आहे। जर तुम्ही खूप जास्त घट्ट भिजवला तर आपल्या भाजीला म्हणजे आपल्या बट्टी छान अशी सॉफ्ट नाही होत, कडक होते। त्याच्यामुळे खूप जास्त घट्ट आपल्याला भिजवायचा नाही आहे, अगदी सॉफ्ट जसं चपातीला भिजवतो त्याच पद्धतीने भिजवायचं आहे। आता जसं पुरणाचा आपण गोळा तयार करतो त्याच पद्धतीने बट्टीचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं तेल लावून छान अशी वाटी करून घ्यायची गोळ्याची। नंतर त्याच कणकेचा थोडासा गोळा घ्यायचा आणि तेलात तो भिजवून घ्यायचा आणि जसं आपण पुरणाचा गोळा करतो त्याच पद्धतीने त्याला बंद करून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने मी सर्व गोळे करून घेते। तर
मी जेवढं प्रमाण घेतले त्या 4 असे गोळे होतात तयार. तर तुम्ही बघू शकता मस्त असं त्याला पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. तर मी जेवढं प्रमाण घेतलं होतं त्या 4 गोळे झालेत. आता हे गोळे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत, जसं आपण इडली स्टीम करतो तशी. आता आपले गोळे छान स्टीम झालेत. आता त्यांना तुम्ही आवश्यक त्या शेपमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. तर मी तर टोस्टच्या शेपमध्ये कापून घेते, तुम्हाला आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही कापून घ्यायचं आहे. तर अगदी बारीक बारीक कापायचे म्हणजे छान असे क्रिस्पी होतात. तर व्यवस्थित असे कापून घेतले. तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि जे आपण बट्टे कापून घेतली होती ती यात घालून घ्यायची आहे. तर सुरुवातीला गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे, नंतर आपल्याला बारीक गॅसवर ह्या बट्ट्या छान तळून घ्यायच्या आहेत. तर अगदी लालसर रंग येईपर्यंत आपल्याला या बट्ट्या तळायच्या आहेत. तर थोडा वेळ लागतो ह्या तळण्यासाठी. छान आतमधून तळल्या गेल्या पाहिजे, नाही तर वरच्यावर तळल्या तर आतमधला जो भाग असतो तो कच्चाच राहतो. त्याच्यामुळे सुरुवातीला एक अर्धा मिनिट आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे, नंतर अगदी कमी गॅसवर आपल्याला ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. तर मस्त असा कलर येऊन द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा लालसर कलर आला आहे. आता ह्या बट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आशा करते तुम्हाला रेसिपी आजची आवडली असेल आणि जर रेसिपी